भारतातील सर्व बुद्ध विहारांचा आणि वेगवेगळ्या हजारो संघटनांमध्ये विखुरलेल्या बौद्धांचा समन्वय करून एक संघ बौद्ध समाज करण्याचं स्वप्न पाहत आहे आणि त्या दिशेनं आमचे प्रयत्न 2014 पासून सुरू आहेत। 27 वर्षाचा टाइम बाउंड प्रोग्राम आम्ही चॉकआउट केला, रोडमॅप आम्ही आखला। 7 वर्ष आम्ही नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये आम्ही काम केलं, एक जनाधार निर्माण केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात आम्ही हे अभियान पोहोचवलं। महाराष्ट्रात हे अभियान पोहोचल्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेले जे राज्य आहेत, गुजरात, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्याच्यानंतर शेजारच्या दिल्लीपर्यंत आम्ही एकूण 23 राज्यामध्ये आम्ही पोहोचलो। याचा उद्देश एकच आहे की वेगवेगळ्या मान्यता असलेले बौद्ध, ते हीनयानी असेल, महायानी असेल, वज्रयानी असेल, तंत्रयानी असेल, सर्वांचे शास्त्रे भगवान बुद्धच आहेत, सर्वांचे बुद्ध विहार आहेत आणि त्या सगळ्या बुद्ध विहारांचा कॉमन मिनिमम विषयावरती त्याचा समन्वय करणे, बुद्ध विहारात बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे, पाली भाषेच्या प्रचाराचं बुद्ध विहार केंद्र होणे, बुद्ध विहार हे ध्यानाचं आणि ज्ञानाचं केंद्र बनणे, बुद्ध विहार हे परिवर्तनाचं आणि क्रांतीचंही केंद्र बनणे, हा बुद्ध विहाराच्या राष्ट्रीय अधिवेशन घेण्यामागचा उद्देश आहे। एकंदरीत भारत बौद्धमय करणे हा या पाठीमागचा सर्वांगीण उद्देश आहे। अनेक संघटना आपापल्या परीनं हे कार्य करत आहेत। त्या संघटनांना एका सतरंजीवर बसवणे निमित्तानं का होईना या अधिवेशनामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ सहाय्यक गण, अनेक ज्या काही संघटना आहेत, भिक्खूंचे संघ, त्या सगळ्यांना आम्ही या अधिवेशनामध्ये बोलवतो, त्यांचा सहभाग होतो आणि धीरे धीरे हे अभियान लोकांमध्ये ही जी भूमिका आहे, समन्वयाची भूमिका, ही भूमिका रुजवण्याचा प्रयत्न लोक मान्य करीत आहेत आणि त्या माध्यमातून बौद्धांमध्ये असणाऱ्या उणीवा, त्या उणीवा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। जसं बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे, त्यानंतर विधीमध्ये एक वाक्यता आणणे, भिक्खू संघामध्ये जी काही अनागोंदी आहे ते कमी करणे, तरुण पोरांचा बुद्ध विहारामध्ये त्यांचा ते आले पाहिजे असे प्रयत्न करणे, बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पुस्तकांचं वाटप करणे, तरुण बाल संस्कार अभियानावरती बुद्ध विहारांनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे। तर ह्या ज्या काही गोष्टी आज कमी प्रमाणात होतात त्या मोठ्या प्रमाणात व्हाव्यात यासाठी आम्ही जनमत तयार करत आहोत, मॉडेल तयार करत आहोत, बुद्ध विहारांचे मॉडेल तयार करत आहोत। ज्या दिवशी 1 लाख बौद्धांचा समन्वय होईल आणि ते बौद्ध वर्षाला 100 रुपये, फक्त 100 रुपये देतील, त्या 1 करोड रुपयामध्ये 50 लाख रुपये आम्ही बौद्धांच्या समाजसेवेच्या प्रकल्पावर खर्च करू आणि 50 लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला फक्त आम्ही जागा विकत घेऊन देऊ आणि त्या जिल्ह्यातले लोक तिथे महाविहार बांधतील।
ते 700 ठिकाणी जे बौद्ध विहार होतील त्या बुद्ध विहारांचा समन्वय म्हणजे देशातील बुद्ध विहारांचा समन्वय तो होईल, कारण ते बुद्ध विहार त्या जिल्ह्यातल्या लहान लहान बुद्ध विहारांचं प्रशिक्षण केंद्र असेल किंवा ते बुद्ध विहार त्या बुद्ध विहारांचं एक हेड ऑफिस असेल। तर अशा प्रकारची एक नेटवर्किंग आम्ही करतो आहोत आणि हाच या बुद्ध विहार अधिवेशनाचा मधून आम्ही संदेश देणार आहोत। हे बुद्ध विहार आम्ही या बुद्ध विहार या अधिवेशनाचे अध्यक्षच जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्खू डॉक्टर भदंत विनय रक्षिताजी महास्तविक हे आहेत। बोधिपालो डॉक्टर बोधिपालो महास्तवीर यांचं स्वतंत्र एक म्हणजे देसना आहेत आणि भिक्खू संघ जो येईल ते सुत्त पठण आणि वंदना दोन्ही दिवस सकाळी 8:30 ते 10 पर्यंत त्यांचं ते सुत्त पठण होईल आणि शेवटच्या दिवशी उपस्थित सर्व बौद्ध भिक्खूंना चिवरदान अष्टपुरस्कार दान देऊन त्यांचा बौद्ध परंपरेप्रमाणे सन्मान केला जाईल। अनागोदी म्हणजे ज्यांना विनय अजून माहिती नाही पण त्यांनी चिवर घेतलेली आहे, ते गुरुच्या संपर्कात राहत नाहीत, ते प्रशिक्षित होत नाहीत, तर त्याच्यामुळं त्यांच्या हातून प्रमाद घडतो। तर अशा प्रमादग्रस्त भिक्खूंना प्रमादरहित करण्यासाठी ते प्रशिक्षण येतात, प्रशिक्षण केंद्रामध्ये ते जावेत असा आग्रह आपण करू किंवा उपासकांनी किंवा भिक्खू संघाने त्यांचं चिवर काढून त्यांना भिक्खू संघातून त्यांना हद्दपार करावं, बाहेर करावं असा हा आग्रह आम्ही संघाला आणि उपासकांना आणि संघटनांना आम्ही बारमाही करतो आहोत। त्याच्यावर आता इथे आपल्याला माहित नाही, आम्ही भिक्खू संघाचे पण कार्यक्रम फक्त संघाचेच कार्यक्रम आम्ही घेतो, संघांमध्ये चर्चा करतो, पण हे संघाची बदनामी होईल अशा पद्धतीनं जाहीरपणे जर बोललो तर गव्हाबरोबर सोंडेही दळल्या जातील आणि भिक्खू संघाची बदनामी होईल, ते टाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो। म्हणून काही गोष्टी आहेत त्या 4 दिवाळीच्या आतल्या आहेत, काही गोष्टी 4 दिवाळीच्या बाहेरच्या आहेत। तर 4 दिवाळीच्या आत बोलल्या जाणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी तुमच्या समोर बोलणं टाळतो, तर परंतु ते गोष्टी आमच्या नजरेत आहेत, त्याच्यावर आम्ही सजग आहोत आणि त्याच्याबद्दल आम्ही कृती पण आम्ही करतो आहोत। समन्वय समितीचं होऊ घातलेलं अधिवेशन येत्या 26 आणि 27 एप्रिलला संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे। अशा पद्धतीचं हे आयोजन औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच होते आणि बौद्ध विहारांचं अधिवेशन किंवा बौद्ध विहाराचे जे ट्रस्टी त्यांच्या अधिवेशन ही कन्सेप्ट आपल्या शहरासाठी जरी नेमून असली तर हे 3रं अधिवेशन आहे आणि 2 दिवस हे पूर्ण दिवस याच्यावर विविध प्रश्नावर चर्चा होऊन वेगवेगळ्या विषयावर खऱ्या अर्थानं समन्वय व संस्कार कसे व्हावेत यासाठी हे अधिवेशन आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे जे लोक बौद्ध विहाराचे ट्रस्टी असतील, कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा आपल्या माध्यमातून पोहोचलो, त्या सर्वांना या अधिवेशनाचं मी आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो आणि त्यांनी या अधिवेशनाला यावं असं समितीतर्फे विनंती पण करतो। जय भीम। समन्वय समितीच्या वतीनं या आपल्या औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीमध्ये 26-27 एप्रिल 2025 रोजी संत एकनाथ रंगमंदिरामध्ये हे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होते आहे। या अधिवेशनामध्ये 2ही दिवस वेगवेगळ्या सत्रांमध्ये सर्व मिळून 7 सत्र आहेत आणि या सत्रांमध्ये
बौद्ध जे आहेत की भारतीय बौद्ध जे आहेत त्यांच्या समस्या, त्याच्यामधले वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत जे या ठिकाणी अशोक भाऊ सरस्वती यांनी समोर आणलेले आहेत, त्याच्यावर वेगवेगळ्या राज्यातून जे येणारे प्रतिनिधी आहेत ते आपली आपली भूमिका मांडणार आहे। या अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट या मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये जी होणार आहे की पूर्ण मराठवाड्यातून या बुद्ध विहारांचं समन्वय या निमित्तानं सुरू होणार आहे। म्हणजे या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे की महाराष्ट्रातल्या विहारांची संख्या किती आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं हा जो प्रश्न आहे की मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामधून ज्या विहारांची संख्या मोजली जाईल त्या विहारांचा समन्वय या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे। आणि त्याच्या पुढचं एक जे आहे की या अधिवेशनाची जी स्मरणिका निघणार आहे ती स्मरणिका अशोक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीनही भाषांमध्ये निघणार आहे। आणि या स्मरणिकेच्या माध्यमातून ही स्मरणिका देश पातळीवर जाणार आहे आणि या स्मरणिकेमध्ये संपूर्ण मराठवाड्यातून जी विहारं आहेत त्या विहारांचे 2 प्रतिनिधी आणि त्या विहाराची माहिती या स्मरणिकेमध्ये छापली जाईल। म्हणजे औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा आणि पूर्ण मराठवाडा याच्यामधून या विहाराचा समन्वय होईल। मला असं वाटते की या अधिवेशनाच्या माध्यमातून ही महत्त्वाची या निमित्तानं नांदी राहील। 120 बुद्ध विहार आहे शहरामध्ये आहे ती समिती या 120 बुद्ध विहारांशी समन्वय साधणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.